नमस्कार, सलिताज किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण मटार काजूची ग्रेव्ही भाजी करणार आहे। त्याच्यासाठी हे सर्व साहित्य, हे 2 कांदे मध्यम आकाराचे मी किसून घेतलेले आहेत। हे टोमॅटो 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले आहेत। काजू 1 बाउल आणि ताजे मटार 1 बाउल आहे। ही काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, हळद मीठ 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद आहे। मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये काजू जरासे तळून घेऊया। हे पहा, आपले काजू भाजलेले आहेत। आपण आता हे काढून घेऊया। हे बघा, हे काजू आपल्याला भाजलेले आहेत, तळून घेतले। त्याच्यामध्ये आणखी थोडं आपण तेल घालूया। हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे। हा कांदा घालूया त्याच्यामध्ये। थोडेसे जिरे, अर्धा चमचा जिरे, आणि हा कांदा आपण थोडासा लालसर भाजून घेऊया। हे पहा, थोडा आपला कांदा लालसर झालेला आहे। तुम्हाला जर कांदा किसून घालायचा जर नसेल तर तुम्ही मिक्सरला कांदा लावून मिक्सरमध्ये कांदा लावून घातला तरी सुद्धा चालतो, किंवा कांदा आणि टोमॅटो दोन्हीची मिक्सरला लावून केले तर चालतं। हे टोमॅटो आपण मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये हळद घालूया। हळद घालून आपण मऊ करून घेऊ। तेव्हा झाकण घालूया आणि जरा मऊ करून घेऊया। हे पहा, कांदा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये सर्व आता मसाले घालूया। धने पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मिरची काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा। तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे मीठ घालूया। आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
आपल्या आवडीप्रमाणे टेस्टीनं मीठ घालायचं. गरम पाणी एक अर्धा बाउल घालूया आपण. जरासे मसाले असं आपण शिजवून घेऊया. एक 2 मिनिटं मसाले आपण शिजवून घेऊया. ते पहा आपले मसाले शिजले. मसाले शिजलेले आहे. त्याच्यामध्ये आपण मटार घालूया. कस्तुरी मेथी हातावर थोडीशी, अगदी थोडी हातावर चोळून घालायची. अगदी थोडी घालायची. परत हलवून घ्यायचं. हलवून आपण घेऊया. थोडं आणखी पाणी घालूया आणि हे मटार आधी आपण शिजवून घेऊया. हे पहा त्याच्यामध्ये काजू घालूया. परत हलवून आता आपण हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालूया आणखी, म्हणजे मटार आणि आपल्याला काजू आपले शिजले पाहिजे म्हणून थोडं गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर लवकर शिजतात. हे पहा दुधावरची ताजी मलाई. दोन ते 3 चमचे घालायचे. परत हलवायचं. परत आपण थोडा वेळ आणखी शिजवून घेऊया. हे पहा काजू मटारची भाजी आपली झालेली आहे. त्या बाउलमध्ये आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ. हे पहा काजू मटारची ग्रेव्ही भाजी आपली झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा.